बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यामध्ये हे खरं तर धानोरा या परिसरामध्ये आहेत आणि गाडीव जे पूर्वीचं जे म्हणजे धान्य दळण्यासाठी जातं म्हणून जे वापरलं जायचं त्याच्याकडे अलीकडं बरेच म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी निघाल्यामुळे गिरण वगैरे निघाल्यामुळे अलीकडे फार कमी झालेलं आहे आणि हे दोन तरुण खरं तर जाते घेऊन चाललेत गाडीला. त्यांनी पलीकडून किती बांधले रे? पलीकडून तीन एकूण 3 आणि 6 आणि हे 6 आहे पुरा 6 आहे. काय नाव तुझं? विशाल. कुठला? नेवासा. आणि किती वर्षापासून करतो? 5-6 वर्ष झाली. किती? 5-6 वर्ष. 5-6 वर्ष झालं. आणि धानोरला कसं काय मराठवाड्यात कसं काय आलं? म्हणजे महिना झाला येऊन ते गाडी उतारा नेवस इथून मला आलो मग इकडं चालू आहे. मग खेडवास आई बाबा काय करतात? दिवस काम दगडाचं काम. तू शिक्षण किती झालं? शिक्षण नाही केलं. काही शिकला नाही? काही शिक्षण नाही. काय असं वाटत नाही कधी असं लोक असे समजा मोठ्या गाडीत वगैरे जाते समजा आपण मोठ्या गाडीत जावं वाटतं पण आपल्याकडे शिक्षण आपलं कर्ज आहे वार्ज आहे. किती कर्ज आहे? तरी 9-10 लाख आहे. 9-10 लाख रुपये. काय केलं होतं एवढं कर्ज? ते आपला 2 नंबरचा भाऊ हारला म्हणून ते बाकीचे आज वाटले बाकीचे असं त्याचं झालं. माझी 12वी झाली. 12वी झाली. मग ह्या क्षेत्रात कसं काय 12वी झालेलं विद्यार्थी ह्या क्षेत्रात कसं काय? ते आई बाबा सोबत आलतो. आई बाबा सोबत? आई बाबा काय करते तुझे? आई बाबा ऊसतोडीचे काम करतात. ऊसतोडीचे. कुठला जिल्हा तुझा? जालना जिल्हा. जालना जिल्हा. तू? म्हणजे राहिले इथं जालना जिल्हा कोणी ओळखता? तुम्ही दोघं पण जालन्यामध्ये? नाही मी प्रॉपर जालना जिल्ह्याचा आहे. तू प्रॉपर जालन्यामध्ये? काकाचं मुलगा. बरं काय जातीचं वैशिष्ट्य म्हणजे काय? किती रुपयाला तुम्ही विकतात? काय सांगायचं 800-900 पैकी 700-600 लेखत असतं. बरं याचा खास फायदा काय? बरं डाळी धुळी हरभरे खारट बस यासाठी. मग मला सांगा किरणीपेक्षा चांगलं का याच्यावरचं दळलेलं चांगलं? याच्यावरचं दळलं चांगलं. काय बरं याची खासियत काय? म्हणजे याच्यावरचं कसं चव लागतं. चवदार लागतं आणि जे गिरणीत तळतो ना आपण थोडं तेलकट लागतं. तेलकट ते गरम होतं मशीन याच्यात गरम होत नाही असं. बरं मला एक सांग आयुष्यभर हे घडवण्यात तुझं आयुष्य फार संपून जाणार आहे. अलीकडं तरुण जे आहे फार कमी ह्या क्षेत्रामध्ये राहिलेलं आहे. पण तूच कसा असा निर्णय घेतला की ते मला पटत नाही येते की तू आता 2025 चालू आहे आता बरोबर शिक्षण वगैरे काहीतरी घेऊन काहीतरी केलं पाहिजे. काहीतरी केलं पाहिजे. ते एका ठिकाणी राहत नाही ना. गाव फिरावं लागतं. बरं गावाकडे घरबीर काही? घर नाही पत्राचं घरी. काय सरकारने काही मदत बिदत? काहीच नाही. कुटुंबात किती माणसं? कुटुंबात आम्ही पुरा 7 जण आहे. 7 जण. साथी पण हेच करतात? हेच काम करतात. महाराष्ट्रामध्ये आपण जर बघितलं फार अवस्था वाईट आहे. 2025 चालू आहे सध्याला रनिंग. बघा ना पोटासाठी ही कुंडा पोटासाठी हे जे जातं जे आहे तसं बांधून चाललंय. म्हणजे किती विशेष वाटतं की गरिबी किती वाईट असू शकते किंवा काय. 7 लाख रुपये कर्ज. हिरामध्ये किती कमवतात? हिरामध्ये 1000-2000 फक्त बस. भागतं का 1000-2000? भागात नाही पण चालू आहे खर्च पण एवढं तेवढं चालतंच बस. शिक्षण घे लय नाही पण थोडं शिक्षण घेऊन काहीतरी वेगळा व्यवसाय वगैरे कर. काय हे क्षेत्र तुझं आयुष्य त्याच्यामध्ये नाही ना. अलीकडं फार आता 2030-28 मध्ये फार याच्याकडे अजून कमी लक्ष होईल. त्यानंतर ऑप्शन नाही राहणार तुमच्यापाशी. तुम्हाला वाटतं काय? पहिलं जे जात्यावरचं जे लोक दळतात त्याला ऑप्शन नव्हतं म्हणून ते जात्यावर दळतात. पण आता ते ऑप्शन नाही ना राहिलं की बा तुमचाच जो व्यवसाय जो आहे पारंपरिक तो चलन. तुम्हाला असं वाटतं का? नाही. पहिले किती विकायचे आता किती विकतायत? आता लय कमी विकू राहिले. पहिले जास्त विकत होते. पण एक आहे शरीरासाठी पोषक जर खायचं जर असेल उखळामधलं पाट्यावरचं हे कधी पण बेस्ट. आणि डंक्यामधलं जो मसाला वगैरे आपण हे करतो. पण अलीकडे ते फार दूर होत गेलं. माणसाला नवीन टेक्नॉलॉजी आधुनिक भेटल्यामुळं
माणूस याकडे संपत चालला. एवढंच.